नमस्कार मित्रांनो. श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पहा बरं. आवडल्यास नक्की शेअर करा. सध्या चाललेल्या उपक्रमातून आपण पाहत असलेल्या प्रसंगातून मतितार्थ पाहत असतो आणि अन्वयार्थातून साधकांना उपयुक्त माहिती त्या अनुषंगाने देत असतो, हे लक्षात घ्या. हरिओम. अन्नपूर्णाबाईंना गर्भधारणा झाली. खूप आनंदही झाला. पण त्याच वेळी रमाबाईने त्यांना बराच त्रास दिला. पोटात अंकुर वाढत होता. त्या आनंदापुढे होत असलेला त्रास अन्नपूर्णाबाईंना काहीच वाटत नव्हता. बुवांनाही ते सर्व पाहून वाईट वाटत होते. पण मातोश्रीवरील प्रेम तेही शांत असत. नियती. कदाचित देवानेच पुढील सर्व योजना आखून ठेवली असावी. बुवांना माणगावात राहण्याचा मोह उत्पन्न होऊ नये म्हणूनच की काय आईचा त्रागा घडवून आणला असावा. कारण असेच काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी सकाळी पूजा झाल्यावर अचानकपणे आज माणगाव सोडून निघून जावयाचे आहे असे देवांचे सांगणे बुवांना झाले. पण अजून 7 वर्ष पूर्ण झाली नाहीत असे बोलणे बुवांनी देवांनाच म्हटले. त्यावेळी चांदमासाप्रमाणे काल पूर्ण झाला असे देवांनी बुवांना सांगितले. आता देवांची आज्ञा. पूजा झाल्यावर तसे बुवाने घरी जाऊन मातोश्रींच्या कानावर घातले. देवांची आज्ञा झाल्याने येथून आज आपण निघणार आहोत असे मातोश्रींना वंदन करून त्यांनी सांगितले. नंतर कुटुंबालाही सांगताच अन्नपूर्णाबाई सुद्धा त्यांच्या बरोबर निघण्यास तयार झाल्या. अगदी अंगावरच्या कपड्यानिशी 1 धोतर, 1 लुगडे, बुवाने 2 मूर्ती, पंचायतनाचा डबा, 1 तांब्या इतकेच बरोबर घेऊन बुवाने अन्नपूर्णाबाईंसह माणगाव सोडले. रमाबाईंना गावाला फार वाईट वाटले. पण देवांची आज्ञा. कोणीही काहीही करू शकत नव्हतं. निर्माण मोहा जीवसंग दोषाहा भगवत वचनाप्रमाणे झालेले असे हे बुवांचे चरित्र. यात पहा, मातोश्री रमाबाई, बुवा, अन्नपूर्णाबाई तिघेही जण स्वतःची आशा बाळगतच होते. पण तिघांच्याही आशा वेगवेगळ्या धर्तीवर होत्या. आता मतितार्थ पहा. आपण सर्वजण मनात काही आशा ठेवून जगत असतो. साहजिकच आहे म्हणा. आशा बाळगणे ही निसर्गाची मानवाला दिलेली एक देणगी आहे. त्यामुळेच तर जगाला गती आहे. प्रत्येक जण कार्यरत आहे. तसं आशा बाळगणं हेही काही वाईट नाही. मात्र त्याला लोभाची, द्वेषाची भावना नसावी. त्याला प्रेमाची भाषा असावी. निस्वार्थ प्रेम असेल तर आपसुकच त्याचं रूपांतर परोपकार व नंतर ईश्वरी शक्तीकडे आपोआप वळतं. नंतर तो भक्तीकडे वळतो. भक्ताच्या दृष्टिकोनातून पाहू गेल्यास जन्म मरण हा एक खेळ आहे असा तो जाणत असतो. तो जन्मांपर्यंत ही आशा जोपासत असतो. प्रभू मिलनाच्या आशेने जगत असतो. पण इतरांच्या बाबतीत आशेचा प्रवाह व्यवहाराकडे वळलेला दिसून येतो. त्यामुळे तो आशा निराशेच्या भोवऱ्यात अडकून पडतो. या जगरहाटीत एकमेकांबरोबर द्वेष, मत्सर हे होतच असतात. अनादी काळापासून हे चालत असलेलं आपण पाहत आलेलो आहोत. प्रत्येकाला काहीतरी आशा असतेच, अपेक्षा असतात. प्रेम करतात पण अपेक्षा भंगामुळे वाद होतात. प्रेमाच्या पाठीमागे काहीतरी प्रत्येकाच्या आशा दडलेल्या असतात. त्यात एकमेकांची अपेक्षाही सारखी नसते. मनुष्यासमोर येणारी अनुकूलता, प्रतिकूलता अशी स्थिती ही प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या भोगामुळे येत असते. जसे सूर्याचा प्रकाश सर्वांना सारखाच मिळत असतो, परंतु
एखादा जर खोलीत दारे खिडक्या बंद करून बसून राहिला तर त्याला सूर्यप्रकाश समजणार का हो? तसेच विवेकबुद्धी ईश्वराने सगळ्यांना दिलेली आहे, पण तिचा उपयोग केला नाही तर बुद्धीचा काही फायदा आहे का हो? अन्वयार्थ. आता अन्वयार्थ पाहू. उपासनेच्या मार्गावरून चालणाऱ्या साधकाने स्वतः जवळचे माहीत असलेले ज्ञान विसरून जाणे हे योग्य असते. आपली पाठी कोरी असावी, म्हणजे ईश्वरी प्रेरणेने मिळत असलेले ज्ञान आपण ग्रहण करू शकू. नाहीतर दिव्याच्या ज्योतीवर काजळी पसरावी, तसे आपल्या ज्ञानाची काजळी धरली की अंधार हा पडायचाच. ईश्वरी शक्ती ज्ञान देण्यास तत्पर असते. अशा परिस्थितीतच आपली बुद्धी ज्ञान घेऊन ज्योतीच्या स्वरूपात आत्मतेजाचा प्रकाश पाहू शकली नाही तर त्यात त्या शक्तीची काय बरी चूक? जोपर्यंत मनातील विकल्प घालवून आशाविरहित स्थितीकडे जाणार नाही तोपर्यंत ईश्वरी शक्तीला आपण पाहू शकणार नाही. यासाठी आपण आपले सर्वस्व त्याच्या स्वाधीन करावे. आपले जीवन हे तो घडवीत आहे याची पूर्ण खात्री बाळगावी. तेव्हाच तथाकथित अहंभाव हा गळून पडेल व तो आपल्या हाताला धरून चालू लागेल. असो, यावर विचार करा, मनन करा. पुन्हा भेटू पुढच्या अशाच प्रसंगात. गुरुदेव दत्त.